27 जून 1949 सोमवारचा दिवस. पहाटेच्या रम्य वातावरणात बोरगाव मंजू येथे लीलाबाई आणि पांडुरंग काटेकरांच्या घरी मुलाचा जन्म झाला. घर उजळून निघाले. मुलाचे नाव ठेवण्यात आले प्रदीप. हेच आमचे आजोबा आबू. त्यांच्या आईच्या जागरूकतेमुळे आबू शिकले. बिकट परिस्थितीतही आबूंनी शिक्षण थांबवले नाही. पैशाची गरज असतानाही कष्ट करून वेळी मामाकडे राहून आबूंनी शिक्षण पूर्ण केले. आबूंच्या या निर्णयामुळेच आज आपण सगळे सुखवस्तू राहू शकतो. पितृदेव भव वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे आमचे दादासाहेब श्री प्रदीपराव पांडुरंग काटेकर नागपूर यांचा 75वी अमृत वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दंड आयुष्य लाभो व आरोग्यमय जीवन जगण्याची शक्ती श्री संत गजानन महाराज, परमहंस सद्गुरू आडकुजी महाराज देव हीच आजच्या प्रसंगी मी मनापासून शुभकामना देतो. आज भावंड होतो. त्या भावंडापैकी आमचे वडीलधारी आणि कुटुंबप्रमुख प्रदीपदादा यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही सरस्वती प्रसन्न व लक्ष्मी प्रसन्न झालो आहे. हे त्यांच्या प्रयत्नामुळे झालो. त्यांचं जे कर्तृत्व होतं कुटुंबाच्या प्रती, ते कुटुंबाच्या प्रती असणारं त्यांचं प्रेम आणि त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचं धैर्य आणि त्यांची जिद्द या सर्व प्रयत्नामुळे आज आम्ही घडलेलो आहोत. हे त्यांच्या प्रयत्नामुळे घडलं. मी नुकताच 5वा वर्ग पास झालो. त्यावेळेस माझे दादा ते नरखेडला खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते. त्या काळामध्ये मी नुकताच पास झालं असल्यामुळे त्यांना एक आपुलकी होती का माझा लहान भाऊ हा शैक्षणिकदृष्ट्या सदृढ झाला पाहिजे, शिकला पाहिजे, अशी त्यांची मनोभावी इच्छा होती. आणि ते एके दिवशी त्या बोरगाव मंजूला आले आणि त्यांनी मला सांगितलं की आता तुला माझ्यासोबत शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माझ्यासोबत यायचं आहे, तेव्हा तू माझ्यासोबत चल. परंतु मी त्या काळी लहान असल्यामुळे एक उनाड विद्यार्थी किंवा उनाड मुलगा अशी माझी एक ओळख होती. आणि या ओळखीतून मी गाव सोडून जाण्यास इच्छुक नव्हतो. परंतु गाव सोडणे हे माझ्यासाठी फार जिकरीचं काम होतं. कारण माझे दोस्त होते, मित्र होते, यांना सोडून जाणे म्हणजे मला एक बरं वाटत नव्हतं. म्हणून मी त्यावेळेस जाण्यासाठी इन्कार केला. परंतु माझ्या दादांनी मला सांगितलं की अरे बाबा, तुला शैक्षणिकदृष्ट्या सदृढ व्हायचं आहे, तेव्हा तू माझ्यासोबत नरखेडला शिक्षणासाठी चल. पण मी त्यावेळेस पळत निघालो आणि मी आमची जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेत जाऊन बसलो. दादा माझ्या मागे पळत आले आणि शाळेत आल्यानंतर तिथे मी बसलो होतो त्या ठिकाणी येऊन त्यांनी माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय बांधले आणि तशाच बांधलेल्या अवस्थेमध्ये मला त्यांनी घरी आणले. घरी आणल्यानंतर त्यांनी मला ट्रेनमध्ये बसून सरळ नरखेडला नेले आणि नरखेडला नेल्यानंतर त्यांनी माझी 5व्या वर्गामध्ये ॲडमिशन केली. आणि त्यावेळेस मी 5वी शिकत होतो आणि शिकलो. हे त्यांच्या यशाचं गमक आहे आणि या प्रयत्नामुळे मी आज इथे येऊन पोचलो. आमच्या आजोबांचे आयुष्य शिक्षणाचे महत्त्व पटवून देते. आबूंना शिक्षक म्हणून पहिली नोकरी लागली आणि जीवनशैली बदलली. त्यामुळे या पहिल्या नोकरीचे महत्त्व वेगळे. स्थिर नोकरी पदरी पडल्यावर काटेकर कुटुंबाची धावपळ सुरू झाली प्रदीपरावांसाठी पत्नी शोधण्याची. आणि शोध लागला. नवरगावच्या रेखा घाटोळे नजरेत भरल्या. थाटामाटात लग्न कार्यही पार पडले. यांना 75व्या वाढदिवसानिमित्त मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मला एक लहानपणची आठवण म्हणून मी सांगते आहे की एकदा मला एक निबंध होता मायामी लाईफ, तो मला समजला नव्हता. मग त्यांनी मला ते म्हणाले की तुला अभ्यास नाही का. मी मग तो निबंध त्यांच्यासमोर घेतला आणि त्यांनी मला इतका एक एक शब्दाचा अर्थ समजावून सांगितला
आणि मग तो मला इतका समजला की मी आज 65 वर्षाच्या वयाची झाल्यानंतरही माझ्या तो अजूनही लक्षात आहे आणि लक्षात राहील. पुढे आजोबांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक झाली. सुरुवातीला पंचायत समितीला राहावे लागले. पुढे पदोन्नती होत गेली. 2 मुलांच्या जन्माने कुटुंब पूर्ण झाले. 1984ला नागपूरला बदली झाली आणि काटेकर परिवार स्थिर स्थावर झाला. व्यावसायिक आयुष्यात आजोबांनी यश संपादन केले. घरातलीही कार्य पार पाडली. आबूंनी सर्व क्षेत्रात सफलता प्राप्त केली. ह्या दुधात अजून साखर. लहान मुलीचे सुप्रियाचे लग्न ठरले. 2006 मुलीचे लग्न झाले आणि 2007 आबू खरोखर आबू झाले. नातीचा म्हणजे माझा जन्म झाला आणि ह्याच वेळी आबू रिटायर झाले. माझ्याशी खेळण्यात पुढचे काही महिने गेले. 2 वर्षात घरी मामी आली. मग जुईचंही आगमन झाले आणि घर भरून गेले. चिन्मयी, आराध्या व शाश्वतच्या जन्मानंतर तर आबू कसे आजोबा आहेत हे मलाच कळले. आमचे ज्येष्ठ बंधू श्री प्रदीप दादा पांडुरंग काटेकर यांचा अमृत महोत्सव या निमित्ताने मी त्यांचा लहान भाऊ या नात्याने माझे काही अनुभव आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी वर्ग 9ची परीक्षा दिली. त्याच वेळेत त्यांचा विवाह झाला आणि त्यावेळेला ते भिवापूर येथे पंचायत समिती भिवापूर येथे कार्यरत होते. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता माझा लहान भाऊ हा मोठा झाला, तर थोडं त्याला मॅच्युरिटी आली असावी, म्हणून त्यांनी मला पुनश्च शिक्षणासाठी भिवापूर येथे नेले. त्यावेळेला मी 10व्या वर्गामध्ये प्रवेश केला. ते 10व्या वर्गात पुन्हा मी भिवापूर येथे शिक्षणासाठी भाऊंनी मला बोलवलं व मी तिथे 10व्या वर्गाचं शिक्षण भिवापूर येथे घेतलं. त्यावेळेला मला एक असा अनुभव आला की मी 10व्या वर्गामध्ये एक विषय माझा राहिला होता आणि मला माझ्या भावाने सांगितलं की तू जरी तुझा एक विषय असेल तरी तू संपूर्ण विषय देऊन पुनश्च 10व्या वर्गाची परीक्षा दे. मी तुझे ॲडमिशन बोरगाव म्हणजे इथे करून दे. त्यावेळेला त्यांनी माझा प्रवेश बोरगाव मंजूला करून दिला आणि मी तिथे चांगल्या प्रकारे फर्स्ट क्लासमध्ये 10व्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालो. तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की बा हा पुन्हा काहीतरी चांगलं शिक्षण घेऊ शकतो, म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून मला त्यांनी पुन्हा नागपूरला शिक्षणासाठी बोलवून घेतलं आणि मी 10व्या 11वा आणि 12वा वर्ग नागपूर येथे त्यांच्या आधिपत्याखाली शिक्षण घेतलं. आमच्या ज्येष्ठ बंधूंचं वयाचं 75 वर्ष पूर्ण झालं व त्यांचा अमृत महोत्सव या निमित्ताने मी त्यांना अगदी मनस्वी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य आरोग्य संपत्तीचं त्यांचं जावं अशी संत गजानन महाराज आणि कांतोजी महाराजांकडे प्रार्थना करतो आणि माझे मनोगत संपतो. धन्यवाद. रिटायरमेंट नंतर रिकामे बसणे आबूंसारख्या कार्यतत्पर व्यक्तीला पटले नाही. आबूंनी मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री प्राप्त केली आणि काही दिवस प्राध्यापक म्हणून नोकरी देखील केली. एखाद्या भारतीयाला शोभेल अशी शेती आबूंनी उभी केली. जनसेवेच्या ध्येय समोर ठेवून ते पतंजली योगपीठ या संस्थेत कार्यरत झाले आणि भारत स्वाभिमान ट्रस्टचे अध्यक्षपद 5 वर्ष सांभाळले. कोरोनाच्या काळात देश विदेशात ऑनलाईन योग प्रसार करण्यात आजोबा आघाडीवर होते. आबूंना पर्यटनाची आवड, त्यामुळे रिटायरमेंट नंतर आजोबा आजींनी अक्षरशः भारत दर्शन केले. आबूंना आध्यात्मिक ओढही खूप. घरी पूजा अर्चा होत राहाव्यात ह्यासाठी ते कायम आग्रही राहत. नमस्कार. माझ्या मोठ्या भावाला माझ्याकडून 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही दोघं भाऊ मिळून मी 10 वर्षाची असताना माझ्या भावांनी आम्ही एक व्यवसाय तयार केला आणि लाल गंध आणि काळं गंध आणि व्हॅसलीन असं करून त्याला असं नाव दिलं, प्रदीप गंध म्हणून असं नाव दिलं. आणि ते गंध बॉटल भरून आम्ही ते अकोल्याला आठवडी बाजारात विकायला न्यायचं आणि त्याचे 4 पैसे आले की माझ्या भावाने आमच्यासाठी तिकडून येताना पुस्तकं वह्या आमच्यासाठी
जे काय लागत होतं ते आणायचे, ते आणून आम्हाला ते आम्हाला सगळं द्यायचे. त्याच्या दादांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आईवडिलांसारखा सांभाळ केला आणि असे भाऊ मिळायला फार भाग्य लागते. आपल्या सुखी कुटुंबात प्रेमाची नसावी कमी. तुम्ही जसे जोपासले नाते तसे जोपासू आम्ही. आज त्यांच्या ह्या अमृतमय जीवनाचे 75 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.